तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडत असणार की एवढी सगळी तयारी ही कशासाठी? तुम्ही खानदेशामध्ये आले आहेत म्हणजेच माझ्या सासरी. तर आम्ही शेतामध्ये ठरवलं की डाळबट्टी बनवायची, त्याचीच ही तयारी इथं चालू आहे. आता डाळबट्टी जर म्हटली त्यासोबत घोटून वांग्याची भाजी असते, त्यामुळे याच भाजीची तयारी इथं होत आहे. मिस्टर आणि मुलगी आणि माझे दीर ही भाजी कापून देत आहे आम्हाला सगळं. जवळपास इथं 3 ते 4 किलो वांगे घेतलेले आहेत. सुकी भाजी बनवायची आहेत आणि विशेष म्हणजे ते घोटूनच केल्या जाते. डाळबट्टी जर म्हटली तर ते वांग्याची भाजी घोटून बनवली जाते. आता इथं माझी जाऊ फोडणी करून घेते, त्यालाच मी थोडी मदत करत आहे. तर तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं याची पेस्ट घालायची. शेंगदाणे पण घालायचे. शेंगदाणे चांगलं खरपूस तळून घ्यायचे. त्यामध्ये तुम्हाला आवडले तर घालायचं किंवा नाही घातले तरी पण चालतं. पण घोटून वांग्याची भाजी जर म्हटली ना, त्यामध्ये शेंगदाणे हे आलेच. पण खूप छान वेगळीच टेस्ट लागते त्याची. आलं आणि लसणाची पेस्ट तयार करून घेतली, ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची. भरपूर सारा कढीपत्ता घातला आहे आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली. तुम्ही ही भाजी लाल तिखटामध्येही बनवू शकतात किंवा हिरवी मिरची पण बनवू शकता. पण हिरवी मिरची भाजी ही खूप छान लागते, म्हणून मी तर हिरवी मिरचीची भाजी बनवत आहे. आणि खानदेशामध्ये घोटून वांग्याची भाजी असो किंवा कुठलीही भाजी असो, त्यामध्ये दीपक मसाला हा आवर्जून घातला जातो. तोच दीपक मसाला भाजून ही भाजी बनवली जात आहे. त्यासोबत गरम मसाला घातला आहे थोडाफार आपल्याला लागेल तेवढा. आणि जे वांगे स्वच्छ धुवून घेतली होती, म्हणजे मिठाच्या पाण्यात घालून ठेवली त्याला, म्हणजे कडवटपणा जो असतो आपला कडसरपणा तो जातो त्याचा. म्हणून वांगे कट करून मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातली. नंतरच आपल्याला फोडणीमध्ये ही वांगी घालून घ्यायची. आता भाजीची क्वांटिटी खूप सारी आहे, त्यामुळे 15 ते 20 मिनटं हे वाफेवर आपल्याला होऊ द्यायचे. जवळपास अर्धा तास म्हटलं तरी पण चालं. आणि 3 ते 4 किलो वांगे आहेत. कोमट पाणी घालायचं आहे वरतून त्यावर त्याला आणि झाकण ठेवून द्यायचे. जसजशी आपली भाजी शिजेल तसतशी आपली भाजी घट्ट होईल. इथं साईडला वरण आहेत, म्हणजे 2 किलो 1.5 ते 1 किलो इथं वरणाची डाळ घेतली, तुरीची डाळ ती शिजायला घातली आणि फोडणी करून घेतली. इथं फोडणीसाठी जिरं मोहरी घातली, हिरवी मिरची घातली, कढीपत्ता घातला, आलं लसणाची पेस्ट घातली आणि 2 ते 3 बारीक चिरलेले टोमॅटो घातले. चांगले परतून घ्यायचे. केलेली फोडणी आपल्याला वरणामध्ये घालून घ्यायची. आता हे जे पातेलं आहे ते आपल्याला गॅसवर ठेवायचे आणि एक चांगली उकळ आपल्याला येऊ द्यायची त्याला. आता आधी पहिले डाळ शिजून घेतली, नंतर लोणून घेतली डाळ, नंतरच वरतून फोडणी करून त्यामध्ये घातली. वरतून भरपूर सारी कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि गॅसवर चांगलं 15 ते 20 मिनटं उकळू द्यायची. इथं माझे दीर बट्टीचं पीठ भिजून घेत आहे. बट्टीचं पीठ साधारणतः 4 ते 5 किलो आहे. त्यामध्ये ओवा घातला, सोडा, चवीप्रमाणे मीठ घातलं, हळद घालून घ्यायची आणि थंडच तेलाचं इथं मोहन घालायचे. आता ह्या ज्या बट्ट्या आहे तर तुम्ही पाण्यामध्ये पण उकळून करू शकतात आणि नंतर तळू शकतात. मी अगोदर भरपूर साऱ्या बट्ट्यांची वेगवेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. भाजून बट्ट्या पण दाखवल्या आहेत तुम्हाला कढईमध्ये आणि आप्पे पात्रात पण करून दाखवल्या आहेत. आणि ह्या ज्या बट्ट्या आहेत ते मी पाण्यात उकळून पण सुद्धा तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. आता ह्या ज्या बट्ट्या आहेत आम्ही इथं शेकून रोडगे म्हटलं जातं याला. ह्या बट्ट्या आपल्याला शेकून घ्यायचे आहेत, म्हणजे शेणाच्या गौरीवर. आणि शेणाची गौरी जर नसेल तर तुमच्याकडे जे मकईचे कणसं वगैरे असतील त्या हारामध्ये पण हे रोडगे शेकल्या जातात. इथं भाजी मस्त चांगली शिजल्या गेली. चांगले पाणी भरपूर घालायचं त्यामध्ये, म्हणजे चांगली घोटल्या जाते भाजी. ही भाजी घोटूनच खूप छान लागते वरणबट्टीसोबत. म्हणून चांगली भाजी शिजल्यानंतरच आपल्याला पूर्ण रईनं एकजीव करून घ्यायची, म्हणजे फिटून घ्यायची. पूर्ण वांगे हे अख्खे म्हणजे एकजूट झाले पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला वांग्याची भाजी करून घ्यायची. जबरदस्त लागते वांग्याची भाजी आणि बट्टी. वरतून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण शेताकडे जाऊ. आता शेतात आम्ही सगळं साहित्य घेतलं आहे आणि शेतात निघालं. तो व्हिडिओ माझा शूट झाला नाही किंवा दाखवू शकले नाही. इथं शेतामध्येच बोराचे झाडं होते, ते मी बोराचे बोरं तोडून घेते. खूप छान टेस्ट आहे बोराची. आणि सगळ्या मी इथं बट्ट्या करायला इथं मदत करून घेते. म्हणजे जवळपास सगळा स्वयंपाक आम्ही घरी बनवला होता, कारण पावसाचं वातावरण होतं. त्यामुळे अर्धा तास स्वयंपाक घरी केला. फक्त आपल्याला बट्ट्या तेवढ्या म्हणजे रोडगे जे आहे ते शेकून घ्यायचे आहेत. इथं आमच्या दोघी जावा, आईंची आत्ते बहीण सगळे आम्ही गोळे करून घेते कणकेचे, ते आपल्याला शेकून घ्यायचे. इथं मला शेणाची गौरी वगैरे काही मिळाली नाही, कारण पावसाचं वातावरण होतं, कारण खूप ओलं होतं गौरी, त्यामुळे व्यवस्थित भाजले नसते. म्हणून आम्ही मकईचे कणसं असतात त्याचा हार केला आहे पूर्ण. त्याच्या हारावरच आपल्याला ह्या बट्ट्या शेकून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला रोडगेही म्हटल्या जाते. आता हे पूर्ण पेटल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं त्याला आणि आहार पडू द्यायचा. त्यावरच हे माझे दीर बट्ट्या शेकून घेते. मुलगी पण त्यांना थोडी थोडी मदत करत आहे बट्ट्या शेकण्यासाठी. आता आमच्याकडे शेणाच्या गौरीमध्येही रोडगे शेकल्या जातात. आता शेणाची गौरी जर नसेल तर पर्याय म्हणून मकईचे कणसं जे असतात त्याचा हारावरही शेकल्या जाते. आता मुलगी माझे जे गोळे तयार केले ते आम्ही कणकेचे बट्टीसाठी, ते एक एक करून ताटामध्ये घेऊन येत आहे आणि दीर त्यामध्ये एक एक करून त्यात घालत आहे. पूर्ण एकदमच त्यात रोडगे घालून घ्यायचे, म्हणजे दोघी साईडनं आलटून पलटून हे आपल्याला करून घ्यायचे, म्हणजे खरपूस चांगले भाजले जातात. आता हे चांगलं दोघी साईडनं भाजले गेले की त्यावरच पूर्ण हे हार असतो तो पूर्ण त्यावर दाबून घ्यायचा, म्हणजे 8 ते 15 ते 20 मिनिटं दाबून घ्यायचे, म्हणजे खूप छान आतपर्यंत ते चांगले भाजल्या जातात.
आता इकडे माझ्या साईडला दीर सगळे रोडगे जे भाजलेले आहे ते एका पोत्यामध्ये धान्याची गोणी जी आहे त्यामध्ये ते पूर्ण घालून घेत आहे. म्हणजे पूर्ण त्याला चोडून घ्यायचं अशा पद्धतीनं, म्हणजे त्याचं जे राख वगैरे असते रोडग्याला ते चालले जाते. पूर्ण क्लीन आणि स्वच्छ आपले रोडगे इथं तयार होतात. आता गरमच आहे ते आपल्याला जेवतानाच्या अगोदर मी कट करून घेत आहे, म्हणजे वाढायला पण अगदी सोपे जातात. आणि इथं माझी दिराणी जाऊ आणि माझी सासूबाई ते स्वच्छ कपड्याला पुसून घेते, म्हणजे थोडंफार राख वगैरे जे राहिलेले असते ना ते पूर्ण जाते. म्हणजे पूर्ण स्वच्छ आपले रोडगे बनतात तिथं, म्हणजे तयार होतात तिथं. आता मी एक साईडला रोडगे पूर्ण कापून घेत आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे पटपट आम्ही जेवण करायला बसलो, कारण की पाऊस जर आता मला सगळं जेवण हे घरी घेऊन जेवण करावं लागेल म्हणून आम्ही पटकन जेवायची घाई केली. दिराने माझी केळीचेच पानं आणले ते जेवणासाठी, मोठे मोठे पानं, त्याचे 2 भाग केले आम्ही. केळीच्याच पानावर वरण, बट्टी, भात, वांग्याची भाजी ही वाळून देते. असे करून हे सगळं इथं जेवण करायला बसून घेते. पहिले जेंट्स लोक बसले, नंतर आधी चिल्लर पार्टी बसली, कारण त्यांना खूप भुका लागल्या होत्या केव्हाच्याच. आणि वरण, बट्टी आणि वांग्याची भाजी जर म्हटली तर तेव्हा त्यांच्याकडनं राहायला जात नव्हतं, म्हणून त्यांना पहिले मुलांना आधी वाळून दिलं, नंतरच पुरुष मंडळी बसली आहे तिथं. असे 1 करून 2 पंक्ती आमच्या इथं बसले. जेव्हा केव्हा आपण सगळे एकत्र येतो आणि एकत्र जेवण करतो तो आनंद खूप वेगळाच असतो. आणि जेव्हा आपण हातानं करतो शेतामध्ये ते पार्टी अगदी खूप मज्जा येते आणि चांगलंही वाटते. आता त्यांचे जेवण झाल्यानंतर आम्ही जेवढ्या लेडीज राहिल्या तो जेवण करण्यासाठी, माझ्या 2 जावा, सासूबाई, मी, मिस्टर, आम्ही हे नंतर सगळ्यात लास्टमध्ये जेवण करायला बसलो इथं. तिचे म्हणजे आत्ते सासू आम्हाला वाढून देत आहे. सगळे आम्ही जेवण करायला बसलो. डाळ, बट्टी, घोटून वांग्याची भाजी. आता वरण बट्टी जर म्हटले तर घोटून वांग्याची भाजीच खूप छान लागते. तुम्हाला आपण साधी जी करतो सिंपल, तर त्यापेक्षा एकदा घोटून वांग्याची भाजी करा, खूप छान जबरदस्त लागते अशा पद्धतीनं भाजी. पण त्यासोबत शेतामध्ये जर पार्टी असेल तर अजूनच मजा असते. तर आमचं पूर्ण जेवण वगैरे झाले त्यांना आता मी घराकडे निघालो आहेत. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक